संपूर्ण मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे। तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही। मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धोक्यामुळे पोलीस सक्रिय झालेले आहेत। डी कंपनीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता, मात्र तपासात काहीही संशयास्पद आढळलं नाही। धमकीचा फोन करणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि बोरिवली येथून फोन करणाऱ्याला ताब्यात घेतला आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, सातत्याने मुंबई पोलिसांच्या रडारवरती अशा गोष्टी असतात आणि एका व्यक्तीने जर जी माहिती समोर येते की मंगळवारी पहाटे हा फोन केलेला होता, मात्र हा खोडसाळपणाने फोन केल्याची माहिती आता पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे आणि संबंधित व्यक्तीविरोधात आता पोलिसांनी कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। बोरिवली येथून या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। मात्र सध्या जरी बॉम्ब पथकासहित पोलिसांनी संपूर्ण तपासणी केल्यानंतर काहीही संशयास्पद आढळलं नसलं तरीही नेमकी या व्यक्तीने ही धमकी का दिली होती आणि या मागील नेमकी कारण काय आहेत याचाही शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र तुर्तास तरी मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।